हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजची आपली एक पौष्टिक रेसिपी असणार आहे, ती म्हणजे मिश्र डाळीचे अप्पे। हे अप्पे तुम्ही एकदा ट्राय करा, सर्वांना नक्की आवडणार याची गॅरंटी माझी। मी तुम्हाला दाखवते अप्पे आपले किती मस्त स्पॉन्जी झालेले आहेत। जर माझी रेसिपी फॉलो केली तर हे असेच अप्पे तुम्ही बनवणार आहात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि थोडेसे मेथीदाणे आहेत। हा जो बाउल आहे त्या बाउलची 2 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत। त्याच बाउलची 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे, अर्धा वाटी मूग डाळ, अर्धा वाटी मसूर डाळ, अर्धा वाटी तूर डाळ आणि अर्धा वाटी हरभरा डाळ। या डाळींपैकी एखादी डाळ कमी जास्त झाली तरी चालेल। तर सगळ्यात आधी आपण ह्या डाळी स्वच्छ धुवून घेणार आहोत। इथं मी पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तांदूळ, मेथीदाणे नक्की वापरा, कारण की हे खूप पौष्टिक असतात आणि पीठ आंबवायला सुद्धा मदत करतात। ठीक आहे, तर आता आपण याच्यामध्ये उडीद डाळ घातलेली आहे। जर डाळ नसेल तर तुम्ही अख्खे उडीद ही घेऊ शकता। आता आपण याच्यामध्ये घालूया मूग डाळ, परत मसूर डाळ, परत आपण याच्यामध्ये घालूया हरभरा डाळ आणि सगळ्यात शेवटी मग आपण याच्यामध्ये तूर डाळ घालूयात। हे अप्पे लहान मुलांसाठीही अगदी पौष्टिक असतात, त्यामुळे नक्की तयार करा आणि चवीलाही खूप छान लागतात, त्यामुळे मुले खाणार नाहीत असं होणार नाही। ठीक आहे, आता आपण 2 वेळेला या डाळी स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता आपण परत एकदा हे स्वच्छ धुवून घेऊयात। याच्यावरती पावडर वगैरे लागलेली असते, त्यामुळे डाळी नक्की धुवून घ्या। ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये भरपूर पाणी ओतूयात आणि दिवसभरासाठी ही डाळ अशीच भिजत ठेवूयात। 8 तासासाठी मी हे तांदूळ आणि डाळी भिजत घातलेले होत्या। तुम्ही बघू शकता मस्त डबल साईज झालेले आहेत आपले डाळ आणि तांदूळ। आता आपण हे मिक्सरला बारीक फिरवून घेऊयात। जर तुम्हाला सकाळी अप्पे करायचे असतील तर आदल्या दिवशीच्या सकाळी आपल्याला डाळी भिजत घालायच्या आहेत आणि रात्री आपल्याला हे बारीक करून घ्यायचे। ठीक आहे, याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालून मी अगदी बारीक अशी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। जास्त पाणी वापरू नका, थोडंसंच पाणी आपल्याला वापरायचं आहे। ही कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा, यानुसार आपल्याला हे पीठ बारीक करून घ्यायचं आहे। आता मी बाकीचंही पीठ बारीक करून घेते। तर इथं मी सगळ्या डाळी व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहेत। एकदा व्यवस्थित हे सगळं मिक्स करून देऊयात आणि रात्रभरासाठी आपल्याला उबदार जागी हे ठेवून द्यायचं आहे। जर थंडी असेल तर याच्या खाली गरम पाण्याचं पातेलं ठेवून द्या आणि त्याच्यावरती ही कढई ठेवून आंबवण्यासाठी राहू द्यात। तर आपण झाकून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता किती मस्त असं पीठ आपलं आंबलेलं आहे। ही अशीच जाळी पडायला हवी, याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित आंबलेलं आहे। तर पीठ आपलं व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। आता आपण पुढची कृती करून घेऊ। याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालणार आहोत। चवीपुरतं मीठ घालून द्या, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मी याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालणार आहे। तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा, किंवा तुम्ही कांदा टोमॅटो बरोबर गाजर, शिमला मिर्च, कोथिंबीर हेही वापरू शकता। ठीक आहे, आता मी याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा मिक्स करून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। तर असं हे आपलं अप्प्याचं पीठ तयार आहे। मी गॅसवरती अप्पे पात्र तेल लावून गरम करायला ठेवलेलं होतं। तर आता आपण अप्पे पात्रामध्ये हे पीठ घालून देऊयात। गॅस फ्लेम एकदम लो करून द्या आणि सगळ्यात आधी साईडच्या बाजूला आपल्याला अप्पे घालून द्यायचे आहेत, कारण की मधल्या बाजूला अप्पे पटकन शिजून जातात, कारण की गॅसची फ्लेम बरोबर त्याच्या खाली असते। त्यामुळं आधी सगळ्यात कडेचे अप्पे आपण घालून देऊ आणि मग सगळ्यात शेवटी मधले अप्पे आपण घालून देऊ। आता 5 मिनिटासाठी आपण हे अप्पे झाकून छान वाफवून घेणार आहोत। आता गॅस फ्लेम थोडीशी वाढवून द्या आणि 5 मिनिटासाठी व्यवस्थित अप्पे वाफवून घ्या। तर 5 मिनिटं झालेली आहेत, आपले अप्पे एका बाजूने मस्त असे वाफवून झालेले आहेत। आता आपण झाकण काढून देऊ आणि दुसऱ्या बाजूने हे अप्पे व्यवस्थित भाजून घेऊ। सगळे अप्पे व्यवस्थित पलटून द्या। पात्र खूप गरम झालेलं असतं, त्यामुळं व्यवस्थित काळजीने अप्पे पलटून घ्या। कधी कधी अप्पे चिटकतात, त्यामुळे आपल्याला हाताचाही वापर करावा लागतो। तर इथं मी सगळे अप्पे पलटून घेतलेले आहेत
आणि एक 5 मिनटासाठी परत एकदा आपण ही खालची बाजूही वाफवून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, असे आपले अप्पे तयार आहेत. हे अप्पे तुम्ही चटणीबरोबर, सॉसबरोबर, कशाबरोबरही सर्व करू शकता. तर फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.